आषाढी एकादशी यात्रेनिमित्त लाखो भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी 5,500 विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। आषाढी एकादशी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने जय्यत तयारी सुरू केली आहे। यात्रा काळात भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी 5,500 विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली। पंढरपूर येथील चंद्रभागा बस स्थानकात झालेल्या एसटी अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी यात्रा नियोजनाचा आढावा घेतला। यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर, नगराध्यक्ष प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते। राज्यातील कोणत्याही भागातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास आणि महिलांसाठी 50% तिकीट सवलत कायम राहणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले। यात्रेसाठी पंढरपूर परिसरात चंद्रभागा, भीमा, विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग अशी 4 तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार असून येथे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, चौकशी कक्ष, आरक्षण केंद्र आणि सुरक्षा व्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे। दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देगाव येथील भीमा तात्पुरत्या बस स्थानकाची पाहणी करून भाविकांच्या सुविधांसाठी आवश्यक सूचना दिल्या। आषाढी यात्रेसाठी सुमारे 18 ते 20 लाख भाविक पंढरपुरात येण्याचा अंदाज असून एसटी महामंडळाकडून वाहतूक नियोजन करण्यात येत आहे।